हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ते म्हणजेच प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तो खूप भन्नाट आहे। काय तर अनेक सणावारांमध्ये आपण काय करतो, नवनवीन साड्या घेतो। त्या साड्या घेतल्या की आपल्याला अगदी त्याच साडीवरचा ब्लाऊज शिवून घ्यायला लागतो। बऱ्याचदा आपली अशी इच्छा नसते की साड्यांचा ब्लाऊज शिवून घ्यावा। रेडीमेड ब्लाउजेस आता मार्केटमध्ये एवढे छान मिळतात की ब्लाऊज शिवण्याच्या किमतीमध्ये, एका ब्लाऊजच्या शिवण्याच्या किमतीमध्ये तुम्ही 2 रेडीमेड ब्लाउजेस मिळवू शकता। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा काही भन्नाट ब्लाउजेसच्या डिझाईन जे की लायक्रा ब्लाउजेसमध्ये मिळतात आणि त्याची किंमत अगदी 300 रुपयाच्या आत, म्हणजे 200 ते 300 रुपयांच्या मध्येच फक्त व्हॅरी करते। अशा ब्लाउज डिझाईन्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मंडळी, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि हे सगळे ब्लाउज डिझाईन्स कुठे अवेलेबल आहेत, तुम्ही कसे परचेस करायचे हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच सांगणार आहे। त्याचबरोबर प्रत्येक ब्लाउजचे जे व्हॅरियंट्स आहेत, म्हणजेच त्याचे वेगवेगळे कलर, हेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। मंडळी, हे ब्लाउज बघा, लायक्रा ब्लाउज, याची डिझाईन सर्वोत्तम आहे, खूप छान, खूप पसंतीचं आहे हे ब्लाउज। याचे हे सगळे कलर्स तुम्हाला अवेलेबल होतील। अशा पद्धतीचे नेटच्या स्लीव्ज असणारे ब्लाउजही सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहेत। या ब्लाउजेसला सध्या बायकांची अत्यंत भरपूर पसंती मिळत आहे, कारण हे ब्लाउज आणि हे रंग कुठल्याही साड्यांवर अगदी जातात। त्यामुळे जर तुमच्याकडे एखादी रिच साडी असेल, तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी साडी घेतली आहे, त्यावर तुम्हाला ब्लाऊज हवे, किंवा एकदम सिंपल साडी आहे आणि त्यावर एखादं भरभरून असं असणारं डिझाईन असणारं ब्लाऊज हवे, तर हे अशा पद्धतीचे ब्लाउजेस हे तुमच्यासाठी खूप खास उत्तम पर्याय आहे। आणि त्यातल्या त्यात पुन्हा आपल्या पॉकेटला परवडणारे सुद्धा आहेत, म्हणजेच अगदी 200 ते 300 रुपयाच्या आत ह्याची प्राइस आहे। हे ब्लाऊज कुठे मिळतात, तर हे ब्लाऊज तुम्ही मिशोवर मिळवू शकता। जर तुम्हाला नाही सापडल्या या डिझाईन्स, तर तुम्ही मला कमेंटमध्ये याबद्दल विचारा। मी जे कुठलं ब्लाऊज तुम्हाला हवं आहे त्याची लिंक डायरेक्टली कमेंटमध्ये प्रोव्हाइड करेल। जर तुम्हाला यापैकी एखादं ब्लाऊज आवडलं, घ्यायचं असेल, आता नवरात्री येते, आपण नवरात्रीमध्ये 9 रंगाच्या वेगवेगळ्या साड्या नेसतो आणि काय होतं, या नवरात्रीला नेसलेल्या 9 साड्या पुढच्या नवरात्रीला आपण नेसतोच असं नाही। त्यामुळे आता साडीही घ्यायची, पुन्हा त्यावरचा ब्लाऊजही शिवायचा, खूप खर्च होतो। त्यापेक्षा तुम्ही जर 1-2 ब्लाऊज असे घेतले जे की कुठल्याही साड्यांवर जातील, तर ते तुमच्यासाठी खूप फायद्याचं ठरेल। त्यामुळे नवरात्रीचे 9 रंग ते तर ऑब्वियसली आपल्याला माहीतच असतात की कुठले आहेत, आता या नवरात्रीला कुठले येणार आहेत, त्याविषयी सविस्तर व्हिडिओ एक आपण बनवणारच आहोत। पण अशा पद्धतीचे जर तुम्ही ब्लाउजेस घेतले, हे ब्लाऊज बघा किती रिच आणि किती सुंदर डिझाईन आहे याची। मग अशा पद्धतीचे हे जे ब्लाऊज आहेत ते तुम्ही जाऊन साईटवर चेक करू शकता। 210, 220, 199, 230 ह्याच क्रायटेरियात, म्हणजे एवढ्याच रेंजमध्ये त्याची किंमत आहे, त्यापेक्षा जास्त महाग नाही। आणि कधीही ऑनलाईन खरेदी करताना नेहमी त्याच्या रिव्ह्यूजही जरूर चेक करा। आता हे जे ब्लाऊज डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत, त्या सगळ्या ब्लाऊज डिझाईनच्या रिव्ह्यूज अत्यंत चांगले आहेत। एकाही ब्लाऊजची रिव्ह्यू खराब, हे बघा, काहींना एखाद्या वेळेस चुकून बॅड क्वालिटी किंवा चुकून दुसरा प्रोडक्ट जातो, अशा काही रिव्ह्यूज असतात। पण मॅक्झिमम कमेंट किंवा मॅक्झिमम रिव्ह्यूज ह्या चांगल्या अशा आहेत, त्यामुळे हे ब्लाऊज मी निवडलेले आहेत। असे अतिशय सुंदर काम असलेले ब्लाउजेस, तेही स्ट्रेचेबल, कुठल्याही साईजला अगदी परफेक्ट बसतील असे ब्लाउजेस आपल्यासाठी पैसे वाचवण्यासाठी आणि स्टायलिश सुंदर लुकसाठी खूप छान ऑप्शन आहे असं आजकालच्या बायकांना वाटतं। खूप बायका रोजच्या जीवनात, ज्या रोज साड्या नेसतात, घरात आहेत पण रोज साड्या नेसतात, ऑफिस वेअरसाठी हे ब्लाउजेस खूप छान आहेत। त्याचबरोबर जेव्हा तुम्ही कुठल्या फंक्शनसाठी वगैरे प्रिपेअर होताय,
तुमची साडी अगदी सिंपल आहे, पण तुम्हाला असं वाटते की ब्लाऊज रिच लुक देणारा हवं, तरीही तशाही पद्धतीचे ब्लाउजेस तुम्हाला इथे मिळून जातील. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की मिशोवर जा आणि ब्लाउजेसचे डिझाईन चेक करा. तुम्हाला जर अजून वेगळ्या कुठल्या कपड्यामध्ये ब्लाऊजचे डिझाईन्स किंवा वेगळ्या पॅटर्नमध्ये हवे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून, कुठून पाहताय हेही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. म्हणजे मला समजेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय, लोकांना तो कितपत माहितीपूर्ण वाटतोय किंवा त्यांची गरज बाबा ह्याच्यातून भागते का हेही मला समजेल. तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर सांगा. त्याचबरोबर मी अगोदर सांगितलं जसं जर एखादा डिझाईन, एखादा इमेज तुम्हाला यातलं आवडलं आणि ते तुम्हाला मिशोवर सापडत नाहीये किंवा शोधत बसण्यापेक्षा डायरेक्ट लिंक हवी आहे तर तुम्ही तेही मला कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.